शुभ सकाळ मंडळी. तर सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी किचनमध्ये आलेली आहे मी नाश्त्याची तयारी करण्यासाठी. आज नाश्त्याला आहे ना वेगळा काहीच मेनू बनवायचं नाही हे ठरलं होतं, कारण की आहे ना रात्री पुलाव बनवला होता भाज्या टाकून आणि त्यातलाच पुलाव थोडासा उरलासुद्धा होता. म्हटलं आपण तेच छान असं गरम करून खाऊया. तर कढईमध्ये आहे ना सर्वात आधी भात छान असा गरम केला आणि नंतर आहे ना नाश्त्याची प्लेट तयार करायला घेतली. गरमागरम असा पुलाव ताटामध्ये घेतलेला आहे वाढून. त्याचबरोबर आहे ना रात्री झोपताना 4 बदाम भिजवले होते, तेच बदामसुद्धा मी घेतले आणि एक केळंसुद्धा होतं. तर अशी ही आपली नाश्त्याची प्लेट तयार आहे. गरमागरम आम्ही नाश्ता छान असा उरकून घेतला आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. काय करणार आता, इकडे वातावरणामध्ये एवढा बदल असतो की सारखं मी तुम्हाला रोज दाखवतच असते. असो, रूमसुद्धा थोडासा अस्ताव्यस्त पडला होता. पहिल्यांदा रूमसुद्धा मी छान असा आवरून घेतला आणि नंतर दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली होती. मी प्रयत्न करत असते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या रोज रोज बनवायच्या म्हणून. तर आज आहे ना मिक्स व्हेजची भाजी बनवली होती. त्याच्यामध्ये ओलं नारळ टाकून बनवलं होतं. गाजर, बीन्स वगैरे अशा भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या होत्या. लाल भोपळ्याची भाजी होती. त्याचबरोबर अख्खी चवळी असते ना त्याची डाळसुद्धा बनवली होती आणि 2 गरमागरम फुलके घेतले होते ताटामध्ये. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या होत्या. या मिरच्या काही तिखट नसतात आणि तोंडी लावायला घेतल्या होत्या मी. तर इथे जेवणाचं ताटसुद्धा तयार आहे. पहिल्यांदा जेवणसुद्धा उरकून घेतलं आणि बाहेर आहे ना वातावरणामध्ये अजूनही काहीच बदल नव्हता आणि भर पावसाळ्यामध्ये आहे ना इथे असंच वातावरण राहणार आहे. ह्याच्यामध्ये कपडे वगैरे सुद्धा काही अजिबात सुकत नसतात आणि वारा सुद्धा नसतो. अशा वातावरणात आहे ना मला खूप जास्त कंटाळा येतो, पण काय करणार आता. असो,